आणि त्यामध्ये करायच्या नारंगी मास्टरला प्रथमतः गोलंदाजी. सगळ्यात महत्त्वाचं काय तर त्या ठिकाणी मंगेश कुठे चुकला गेला. मी तर म्हणेल मंगेश जो यॉर्कर चेंडू टाकण्याच्या प्रयत्नामध्ये त्या मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी तो गेला गेला त्या ठिकाणी तो फसला गेला. ते यॉर्कर पडले नाहीत प्लस ते फुलटॉस चेंडू बॅटरला मिळाले गेले. आणि खास करून जवळपास विलासनं तर या मॅचला खलासच केला असं म्हणू शकतोय. काय तो स्ट्रोक खेळला विलासनं, अतिशय जबरदस्त फटका तो विलासनं खेळला. आणि त्यानंतर मात्र दिन्याचा तो फटका, आणि दिन्याच्या त्या फटक्यावर शांताराम घरात तर इतके ॲग्रेसिव्ह झाले होते, जबरदस्त ॲग्रेसिव्ह झाले होते शांताराम घरात साहेब त्या फटक्यावर. आणि नक्कीच माझी एक इच्छा आहे शांताराम घरात साहेब, तुमचा आवाज तो पुन्हा ऐकायला आवडेल, तो आवाज ऐकायला आवडेल. इतके तुम्ही ॲग्रेसिव्ह झाले होते, जबरदस्त ॲग्रेसिव्ह झाले होते त्या षटकारानंतर. स्ट्राइक एंडला दिनेश. जबरदस्त ॲग्रेसिव्ह झाले होते शांताराम घरत साहेब. कारण लक्षात ठेवा, भले कॉमेंटेटर कोणी असू द्या, ज्यावेळेस तो कॉमेंटेटर त्या गावचा असतो तर त्या गावाचा त्या कॉमेंटेटरला देखील थोडाफार अभिमान असतो. आणि तिथून मात्र त्या मॅचला टर्न आला, मॅच फिरली गेली, नारंगीच्या बाजूने ती मॅच मात्र निघून गेली. 2 चेंडू आणि दोन्ही चेंडू जर आपण पाहिले धनंजय मांगेला अतिशय सुंदररित्या हे दोन्ही चेंडू हाताळले गेले. सुरुवातीचे 2 चेंडू आहेत डॉट. खूप चांगली गोलंदाजी किशोर पाटील यांची. अचूक लेंथवरती भेदक मारा नेहमी करण्यामध्ये माहीर असलेला हा खेळाडू आहे किशोर पाटील. आणि पहिले बॉल 2 बॉल त्याने चांगले टाकल्यात प्रकाशांना. दुसऱ्या बाजूला मोहन, एका बाजूला प्रकाश. पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळलाय चेंडू. मात्र आपण पाहिलं तर फोर्स केला बॉलला. क्षेत्ररक्षक पुण्यात विलास मात्र वेगाने पुढे येत आहेत. भारत सर हा खेळाडू आज जास्तीत जास्त बिझी राहिलेत. जशी संधी मिळाली तो मैदानाच्या आतमध्ये उतरलात, त्याने फिल्डिंग चांगली केली, एंड वेळी त्याने चांगली बॅटिंग केली. आणि आता नजरा मात्र जर पाहिलं तर याच खेळाडूवरती जास्तीत जास्त आहेत. काल देखील या खेळाडूची चर्चा झाली होती धनंजय. काल देखील म्हटलं गेलं होतं की विलास असता तर नक्कीच हे झालं असतं, विलास असतं तर ते झालं असतं. आणि खरोखरच ते विलासनं करून दाखवलं. आज विलास आहे म्हणून ते झालं असं मी म्हणू शकतोय. आजच्या दिशेने जाऊया आपण. कोलसेत वर्सेस नारंगी, एक नवा चॅम्पियन. या सीझनमधील धनंजय मांगेला जर तुला सांगायचं गेलं तर या सीझनमधील जवळपास 15व्या स्पर्धेचा नवा चॅम्पियन मिळेल. धनंजय पाटील, नवीन चॅम्पियन मिळेल, नवीन चॅम्पियन या स्पर्धेचा नक्कीच मिळेल. यस. आणि तो आता नवीन चॅम्पियन कोण आहेत? कुलशेत मास्टर आहेत की आपल्या घरच्या मैदानावरती नारंगी मास्टर आहेत ते थोड्या वेळामध्ये कळेल. ओ समोर फटका खेळलाय, प्रॉपर एक्झिक्युशन, टायमिंग चांगलं आहेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी गौतम पाटील पोहोचलात वेगाने बॉलवरती, बॉलला अडवलंय. हा खेळाडू दर्जेदार खेळाडू आहे, तो सध्या मैदानावरती बॉलवरती पोहोचलाय. पहिलं 2 बॉलवरती 2 डॉट, त्याच्यानंतरच्या 3 बॉलवरती 3 सिंगल. धफलकेवरती धावा आहेत. पहिल्या 5 बॉलमध्ये 3 रन नारंगी मास्टर संघाने रोखल्यात पहिल्या 5 बॉलमध्ये कोलशेत मास्टर संघाला. मोहन घरत मागच्या मॅचला विसरता कामा नाही आहे. जुचंद्र टीमच्या अगेन्स्ट सुरुवातीला नक्कीच अशाच प्रकारे खेळी केली होती आणि त्यानंतर मात्र आक्रमण केलं होतं. ऑन साईडला डाऊन द ग्राउंड चेंडू ट्रॅव्हल झाला वाईडिश लॉंगच्या दिशेनं. गंगाधर चेंडूला फील्ड करतोय. दुसऱ्याचा प्रयत्न, स्ट्राईक एंडला थ्रो, मात्र थ्रो तितक्याचा चांगला पाहायला मिळाला नाही आहे. थ्रो जाईपर्यंत 2 धावा इथे काढल्या गेल्यात. या 2 धावेने धावसंख्या झाली आहे ती 5. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिल्या षटक या ठिकाणी संपला आहे आणि धावा या नारंगी कोलशेत टीमनं फळकावर लावल्या आहेत त्या 5. 1 ओव्हरचा केस संपलाय, 5 धावा. आणि जशी मागची मॅच संपली होती तसं कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील काही गोष्टी घडल्या होत्या बरंच सर, त्याची देखील चर्चा केली जात होती. 1 ओव्हरचा खेळ आणि धावफलकावरती धावा 5. किशोर पाटील पहिल्या षटकामध्ये पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल डॉट, तिसरा सिंगल, त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर सिंगल आणि नंतर डबल. आणि डिमांडर असणाऱ्या शांताराम घरत सरांचा आवाज जो आहे तो पुन्हा दुसऱ्या इनिंगमध्ये आपल्याला जरूर ऐकायला मिळेल. आणि कमेंट्स देखील आहेत, काही यूट्यूबला कमेंट्स पाहिलं तर तिथे देखील चर्चा आहेत की शांताराम सरांचा आवाज पुण्यात ऐकायला मिळेल. आणि फायनलचा तो थरार आहे, त्यामुळे कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा ती जुगलबंदी दुसऱ्या इनिंगमध्ये असणार आहेत तुकाराम सर आणि दुसऱ्या बाजूला शांताराम सर असणार आहेत. बरं सर, नक्कीच, कारण ती प्रेक्षकांची डिमांड आहे, त्याच्यामुळे नक्कीच ते आवाज आपल्याला ऐकण्यासाठी पुन्हा मिळतील. ऑन साईडला जोरकस फटका आहे,
डीप मिड विकेट रिझनमधून फिल्डर येईपर्यंत त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी केला गेला होता. 2 धावा तर झाल्या होत्या, तिसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 3 झाल्यात. चौथी धाव देखील होऊ शकली असते या ठिकाणी. मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. इथे 1 धाव होती, त्या ठिकाणी मोजाव्या लागल्या 2च्या जागी मोजाव्या लागल्या मिड स्पीडच्या माध्यमातून. त्या 3 धावा झाल्या आहेत त्या फलकावर. तब्बल 8 धावा. ना ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं जिथे एक धाव होती, दुसऱ्या धावेची जोखीम होती आणि जोखीम पत्करणारी धाव घेण्यात आली. त्यावेळी थोडं कलेक्ट करण्यामध्ये गौतम पाटील कमी पडलेत आणि त्यानंतर तिसरी धाव घेत असताना धावसंख्या धावफलकावरती 8 धावा. 1.1 चेंडूचा खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे. अजूनही 5 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. गौतम पाटील पुन्हा एकदा तयार आहेत. 3 धावा आतापर्यंत या पहिल्या बॉलवरती त्यांनी खर्च केलेत. षटकादरम्यान पुढचा बॉल, गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले त्याने खेळण्याचा प्रयत्न महेशजी मागेला त्या ठिकाणी उपस्थित आहेत. बॉलला अडवतात, फिल्डिंग करतायत. एक सिंगल, कंप्लीट सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा 9 धावा. 1.2 चेंडूचा खेळ संपलात. धावफलकावरती 9. आणि महेशजी वांगेला सरांचा आपण उल्लेख केला. कदाचित असं देखील आपण म्हणू शकतो, काय तो पायगुण आहे का की लकी चाम्प आहेत, काय म्हणायचं नक्की. कारण बघा, एक लेजेंडरी खेळाडूला संधी दिली गेली. आज प्रवीण गावड नाही आहेत या मॅचमध्ये आणि प्रवीण गावड त्यांच्या जागी आपण महेश वांगेला पाहतो. आणि आज जवळपास ग्रँड फिनाले मॅच खेळतोय नारंगी संघ. त्यावेळेस ऑफ साईडला चांगला फटका आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनमधून विलास येतोय, चेंडूला फील्ड करतोय. फक्त सिंगल मिळेल या फटक्यावर आणि या सिंगलला धावा झालेल्या आहेत फलकावर त्या 10 धावा. पहा या षटकामध्ये काय घडलं. पहिल्या बॉलवरती 3, त्याच्यानंतर सिंगल, धावफलकावरती धावा 10. 1.3 चेंडू जातापर्यंत खेळ संपलेत. उर्वरित 3 बॉल शिल्लक आहेत. स्ट्राईक एंडला मोहन, गौतम पाटील. पुण्यात हलक्यात खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव मात्र त्या ठिकाणी घेतली जातात. जसं उल्लेख केला पण मोहन या खेळाडूचा मागच्या मॅचमध्ये देखील त्याने थोडंसं संयमी इनिंग साकारली. त्याच्यानंतर तो शेवटच्या 2 षटकामध्ये विस्फोटक खेळ करत असताना पाहायला मिळालात आणि शेवटच्या षटकामध्ये त्याने घेतलेल्या जुचंद्र संघाच्या अगेन्स्ट 18 धावा, त्या मॅचचा बदल करणारा धावा बरंचसं त्या पाहायला मिळाल्या होत्या या खेळाडूच्या. ही खासियत आहे, ही आतापासूनच नाहीये तर अनेक वर्षापासून अशा प्रकारची खेळी मोहननं बऱ्याचदा 40+ क्रिकेटमध्ये साकारली आहे, खेळली आहे. ऑफ साईडला कटकड्यांचा प्रयत्न होता. यावेळेस चेंडू नक्कीच चांगला चेंडू पाहायला मिळतो. चेंडू इथे डॉट. संयमी खेळी, त्यानंतर आक्रमण कधी ज्यावेळेस 6 चेंडू किंवा 8 चेंडू शेवटचे असतायत त्यावेळेस धनंजय मोहन नेहमी आक्रमण समोरच्या टीमवर केलंय. एक लिजन खेळाडू म्हणून त्यानं चांगली कामगिरी केलीत आणि आपल्या नावाचं चर्चा सातत्याने तो मैदानावरती ठेवण्याचा प्रयत्न करतो, हेही खूप महत्वाचं आहे. गौतम रेड्डी. पुढचा बॉल पुण्यात आपण पाहिलं तर खेळायचा होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क न होताना पाहायला मिळाला. पंच जगदीश भोईर सर दर्शवतात लेग बायच्या माध्यमातून एक सिंगल मेल. आफ्टर 2 ओव्हर्स 2 षटकांचा खेळ संपलाय. 6च्या सरासरीनं धावा धावफलकावरती लगावल्यात, त्या मात्र 12. याच रन रेटने तुम्ही गेलत तर जवळपास 24 होऊ शकतायत. 8च्या धावगतीने गेलत तर 28 होऊ शकतायत आणि 10च्या धावगतीने गेलत तर 32 होऊ शकतायत. बरं सर, काय वाटतंय? नक्कीच जर त्याच ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला त्याप्रमाणे खेळत राहिला तर नक्कीच ही धावसंख्या वाढू शकते. यस 50चा खेळाडू आहे, त्याच्यामुळे रिटायरमेंट तो घेऊ शकतो आणि दोन्ही 50चे खेळाडू असल्यानं जो खेळाडू स्ट्राईकवर असेल 50चा तो रिटायरमेंट घेऊ शकतो. आणि स्ट्राईक प्रकाशनं घेतली होती त्याच्यामुळे तो रिटायरमेंट 9 चेंडू नंतर घेऊ शकतो. चेंडू काउंट नाहीये, चेंडू काउंट नाहीये. नॉन स्ट्राईकवर मोहन राहील. 9 चेंडू नंतर रिटायरमेंट 50+च्या खेळाडूसाठी ती एक मुभा आगरी कोळी सामाजिक संस्थेनं दिली आहे आणि त्या नियमाचं त्या ठिकाणी पालन केलं जात आहे. प्रकाश पाटील जवळपास रिटायरमेंट घेत आहेत आणि त्यांच्या जागी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय दिनेश. धावसंख्या झाली आहे ती 12. चला, तिसरं षटक
पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला समोर हिट केला, क्षेत्ररक्षक येतात तिथून लॉंग ऑन मधून जवळपास मिड ऑन पर्यंत बॉल अडवतात गौतम पाटील. एक सिंगल कंप्लीट, सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती 13 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला, रन झाला 13. मोहनला जर विचार केला तर मोहननं 4 चेंडूमध्ये 4 धावा बनवल्यात. दिनेशाने 1 चेंडूमध्ये 1 धाव बनवल्यात. योगेश घरत कशा प्रकारे गोलंदाजी करतात ते पुन्हा एकदा पाहूयात. मागे झालेला उमेलमान मास्टरची स्पर्धा पण पाहिलीत, त्याच्यापूर्वी एक्सरची स्पर्धा तुम्ही पाहिलीत. धावा 13, 2.1 चेंडूचा खेळ संपल्यात. पुढच्या अजूनही 5 बॉल मैदानावरती बाकी आहेत. योगेश घरत मैदानावरती तयार, षटक्या दरम्यान पुढचा बॉल घेऊन आक्रमण करण्याचा प्रयत्न, समोर फटका हिट केलाय, क्षेत्ररक्षक धावतोय बॉलवरती, अडवण्याचा प्रयत्न केला गौतम यांनी. 1 ला डबल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. 2 धावा इझिली कंप्लीट होतील. रनिंग बिटवीन द विकेट या 2 खेळाडूंमध्ये खूप चांगला ताळमेळ दर्शवला जातोय मोहन आणि दिनेश मध्ये. धावा 2 ने पूर्ण होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. ही स्पेशालिटी मोहन या खेळाडूच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. बरंच नक्कीच ही खास करून खासियत आहेच. ज्यावेळेस विकेट स्वतःची शाबूत ठेवायची असेल त्यावेळेस मोहन किती वेगाने धावतोय तू नक्कीच त्या ठिकाणी धनंजय पाहिला असेल. मात्र अनेक जण म्हणतायत की मोहनच्या गुडघ्याला दुखापत आहे. आता ते चित्र तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार नाही. डान्सिंग डाऊन द पिच पुढे आला होता, चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलं गेलंय, वाईडिश लॉंगांच्या दिशेने चेंडूला फील्ड केलं गेलंय. पुन्हा एकदा सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि इथे डेंजर झोनमध्ये मोहन आहेत. परतावं लागेल. आणखीन एक विकेट डाऊन. कोलशेट टीमचा एक महत्वपूर्ण फलंदाज, प्राइजलेस विकेट मिस्टर मोहन घरत परतीच्या मार्गी आउट. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. पुन्हा ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल कट केलाय, फटका छान खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतात. जितू पहिल्यांदा चुकल्यात. 1 ला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केलाय, फेकी चांगली केल्यात आणि दुसरी धाव घेत असताना पुन्हा एकदा मैदानावरती आपण पाहिलं तर हा धोका पत्करावा लागलाय. बॅटर मैदानाच्या बाहेर, रनआउटच्या माध्यमातून मेघनाथ बाद. 2 धक्के आणि दोन्ही धक्के जर दोन्ही बॅटरच्या विषयी म्हणायचं गेलं ना तर दोन्ही बॅटर बेस्ट होते. कोलशेट टीमची बेस्ट जोडी होती ते म्हणजे मेघनाथ घरत आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मोहन घरत. बेस्ट जोडी होती कोलशेटची आणि ही बेस्ट जोडी आपण पाहतो तर डग आउटच्या दिशेनं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय विकास, नवीन फलंदाज येतोय. धाबा झाले आहेत त्या 17. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत विकास आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतो त्या ठिकाणी टीम कॅप्टन नारंगी मास्टर्स योगेश घरत. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या षटक क्रमांक 3 मधील. योगेश टू विकास, पुन्हा एकदा पुढे येऊन चेंडूला ऑन साईडला खेळलं गेलंय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. मागे प्रोटेक्शनला फिल्डर आहे मिस्टर संतोष. थ्रो तितकासा चांगला पाहायला मिळत नाही. 2 तर कंप्लीट झाले, तिसऱ्याचा प्रयत्न उलकावणी दिली जात आहे त्या ठिकाणी, मात्र फक्त मिळतील 2. जितूकडून चांगला बॅकअप त्या ठिकाणी केलं गेलंय. 2 धाव्यानं धावसंख्या झाली आहे फलकावरती 19 धावा या फलकावर लागल्या गेल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर म्हणजे आतापर्यंत म्हणायचं गेलं तर जवळपास 17 चेंडू आणि 17 चेंडूमध्ये धनंजय 19 धावा या फलकावर लावल्या आहेत कोलशेट टीमनं. यस डेफिनेटली धावसंख्या 19.
पाठीमागे खेळायचं होतं पुन्हा एकदा बॉलला, परंतु पंचाने सांगितलंय, पंचाने तर वाईट सांगितलं, पण पाठीमागे विकेट आलाय. वाईड आहेत, परंतु हिट विकेटच्या माध्यमातून फलंदाज बाद झाला तसं दर्शवलं पंचांनी. धावा 20 लॉस ऑफ 3 विकेट. बघा आगळा वेगळा स्कूप. मला दिनाचा पण त्या ठिकाणी अपील पाहू कशा प्रकारे केली. दादा दे रे बाबा दे रे दे, दे रे बाबा दे रे दे दे आणि इथे आउट होतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा कट करायचा होता. चांगला बॉल मैदानावरती हाताळला गेलाय आणि 3 ओव्हरचा केस संपलाय. 3 ओव्हर नंतर रन आहेत 20. 3 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचे 6 बॉल निर्णायक असणार आहेत या मॅचचे. पहा योगेश गरत यांचा शेवटचा बॉल कशा प्रकारे टाकलाय. चांगला बॉल मैदानावरती हाताळण्याचा प्रयत्न केलेला आहे. 3 ओव्हर 20 रन 3 विकेट. पहा धाबा 20 झाल्यात. करंट रन रेटने जर चाललं तर 27, 8च्या धावगतीने चाललं तर 28, 10च्या धावगतीने चाललं तर 30. आता इथून 28-30 चा आकडा खूप चांगला दिसतो या स्कोर कार्ड वरती कोलशत मास्टरला. त्यांना माहित आहे मागच्या मॅच मध्ये काय घडलंय तो विचार करून बॅटिंग करायची आहे. दुसऱ्या बाजूला नारंगी मास्टर्स मागची मॅच जशा प्रकारे झाल्यात तिथपर्यंत नाही जाऊ द्यायचं. त्यात जवळपास 27-26 त्याच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न त्यांना करायचा आहे. आणि अशावेळी रमेश मांगेला मैदानावरती तयार झाल्यात. पहिलाच बॉल हा ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी महेश मांगेला कॅच घेतलाय मैदानावरती. बरं सर पहिल्याच बॉल वरती विकेट. लकी चॅम्प मी म्हटलं होतं ना की एक बदल इथे केलाय नारंगी टीमने. एक बदल केलाय. प्रवीण गावडे यांच्या जागेवर महेश मांगेला आणलाय. काय ते गुड लक आहेत, काय त्यांचा तो पायगुण आहे की ते लकी चॅम्प आहेत. आता एक प्रश्न निर्माण झाला या ठिकाणी महेश मांगेला सर की प्रवीण गायवड खेळणार की तुम्ही खेळणार. एक कदाचित प्रश्न निर्माण झाला असेल. सुरेख कॅच अप्रतिम. नक्कीच लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल. हा फटका अगदी हवेत खेळला गेला होता आणि अतिशय सुंदर कॅच त्या ठिकाणी टिपलाय महेश मांगेला सरांना. धावा झाल्यात त्या 20 आणि जवळपास 4 विकेट आतापर्यंत पडल्यात. आणि ज्याप्रमाणे धनंजय पाटीलला म्हटलंय की इथून 7 ते 8 म्हणजे जवळपास 27, 28 किंवा 25 या धावसंख्येवर थांबवण्याचा प्रयत्न नारंगी संघाचा असेल. आता इथून जवळपास 10 धावा 20 झाले आहेत. इथून येणारे चेंडू 5 आहेत. येणाऱ्या या 5 चेंडूमध्ये 10 धावा आल्या. 30चा आकडा जरी कोलशेस टीमनं गाठला तरी देखील अंतिम मॅच ग्रँड फिनालचा मॅच हा नक्की शेवटच्या क्षणापर्यंत जाईल. त्या प्रयत्नाचा तोच होता मात्र बीट झाला. बॅटर बीट झाला. यष्टीरक्षक सिंगल तर कंप्लीट झाला. दुसऱ्याचा प्रयत्न मात्र बाईच्या स्वरूपात सिंगल मिळेल. धावा संख्या झाली आहे ती 21. नाही स्ट्राईक हवी होती पण दुसऱ्या बाजूला जर यष्टांना बॉल लावला तर तुम्हाला स्ट्राईक वरती जाता येणार नाहीत. ही देखील अप्रकारे तर पाठीमागे विकेट किपरनं केलं. धावफलकावरती धावा जर पाहिले तर 1ने वाढत असताना संघाची धावसंख्या 21. 4 विकेट. निलेश आणि नवीन ही जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. तर गोलंदाजीवरती रमेश मांगेला आतापर्यंत 2 बॉल चांगले टाकलेत. त्याच्यामध्ये यशस्वी राहिलेत. तिसरा बॉल पाहूयात. पुन्हा एकदा धीम्या गतीने टाकण्याचा प्रयत्न केलाय. या बॉलमध्ये आपण पाहिलं तर व्हेरिएशन पाहायला मिळालं. पाठीमागे विकेट किपर आहेत. चपलाई दाखवण्याचा प्रयत्न करतायत आणि विकेट आला मैदानावरती निलेश यांची. निलेश बॅक टू दी पवेलियन. कॉन 5वा गडी त्या ठिकाणी बाद झाला आहे.
5वी विकेट डाऊन झाली आहे कोलशेत या टीमची. नवीन पाटील या ठिकाणी बाद होत आहेत. बघा आमचे साथी समालोचक झहीर भाई हे देखील अजूनही जागे आहेत. ते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. संदेश नवीन खेळाडू होते मैदानाच्या आतमध्ये. संदेश धाबा झाल्या ते 21. 3.3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. रमेश मांगेला एक गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहत आहोत. यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला ऑन साइडला खेळलं गेलंय. डीप मिड विकेट रिझन मधून संतोष बंधू वेगाने आले होते. मिसफील्ड झाली, फंबल झाला. बॅकअप आहे योगेशांचं. मात्र पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहिलं तर तिसऱ्याचा प्रयत्न केला गेला होता आणि या प्रयत्नात आणखीन एक विकेट गमावले कोलशेत या टीमनं. संदेश या ठिकाणी बाद होतोय आणि धाबा या ठिकाणी झाल्या आहेत त्या 23. पहा 23 गडी बाद कोलशेत मास्टर संघाच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 बॉलचा खेळ अजूनही मैदानावरती बाकी आहेत. निर्णायक 2 चेंडू असणार आहेत. काय घडलं होतं, ऍक्शन रिॲक्शन त्या प्रतिक्रिया आपण पाहू शकतायत. योगेश गरत यांचा फील्ड करण्याचा प्रयत्न रमेश मांगेलांनी बरोबर यष्टानं लावलात. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद झालाय संदेश. आता एका बाजूला निलेश आहेत. इनिंग चांगली पेश करावी लागेल. किमान या 2 बॉलमध्ये 4-5 धावा बरसर येणं कंडिशनमध्ये गरजेचं आहे. धावगती तुम्हाला वाढवणं गरजेचं आहे. अन्यथा चित्र वेगळं मैदानावरती निर्माण होऊ शकतं आहे आणि त्यासाठी नारंगी मास्टर प्रयत्न करीत आहेत. नक्कीच ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलं की या जवळपास 2 चेंडूमध्ये 4 ते 5 धावा यायला हव्यात. नक्कीच तसं जर चित्र घडलं गेलं 4 ते 5 धावाला म्हणजे 27 ते 28 धावा किंवा 29 धावा एक अंदाज आपण वर्तवू शकतो. म्हणजे 24 चेंडू आणि 24 चेंडूमधून 24 धावांना तर इथून अधिक धावा कुठेतरी आणि त्या धावा नक्कीच फायदेशीर ठरू शकतील कोलशेत या टीमला आणि तो प्रयत्न करायला लागेल. तो प्रयत्न करावा लागेल कोलशेत टीमला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. त्या ठिकाणी अविनाश शेळके हे नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. रमेश मांगेला यावेळेस शॉर्ट बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न होता. फटका पसतोय. रमेश 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 चेंडूच्या खाली येत आहेत आणि नक्कीच स्वतःच्या फळतरूमध्ये टिपला एक झेल आणि त्या ठिकाणी खेळ संपलाय. मिस्टर निलेश यांचा जवळपास त्या ठिकाणी फलंदाज बाद होतोय 7वा. पहा 23 7 विकेट आणि आता परफेक्टली गोलंदाजी करतात रमेश मांगेला यांना माहित आहेत. थोडंसं आपण पाहिलं तर हा बॉल पुण्यात पहा कशा प्रकारे हाताळलाय. तो ओव्हर द विकेट हाताळण्याचा प्रयत्न. 7 विकेट 23 धावा. जितू नाही जाऊ शकत. जितू कसं काय जाऊ शकतोय. एक रिटायर्ड झालाय का. ती काउंट नाही केली विकेट तुम्ही लाईव्हला. ओके ओके जाऊ शकतोय. चला 23 धावांवरती 8 विकेट गेलेले आहेत. शेवटचा बॉल मैदानावरती शेवटचा बॉल शिल्लक असणार आहेत. गीतेश मैदानावरती आपल्याला येत असं जितेश मैदानावरती येत असताना पाहायला मिळत आहेत. लास्ट बॉल रन झालं 23. वय वर्ष 35 खेळाडूचे आहेत. तो सध्या मैदानावरती दाखल झालेला आहे. जबाबदारी त्याच्यावरती असणार आहेत. शेवटचा बॉल तो फेस करेल. समोर गोलंदाज रमेश मांगेला पुण्यात तयार आहेत. चांगली आतापर्यंत गोलंदाजी हाताळली या षटकामध्ये. शेवटचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न पाठीमागे स्ट्रोक खेळलाय. तिथे आपण पाहिलं रमेशजी मांगेला या बॉलला अडवतात. फिल्डिंग चांगली करतात. एक सिंगल वरती समाधान. धावा धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती उभारल्यात आणि लक्ष असेल फायनलची मॅच जिंकण्यासाठी टीम नारंगी मास्टर संघाला 25 धावेचं लक्ष असणार आहेत. तोपर्यंत या स्पर्धेसाठी काही आर्थिक देणगीदार त्या देणगीदारांचा नामोल्लेख आपण करूयात.
या स्पर्धेच्या माध्यमातून श्री मनीष हरिचंद्र पाटील साहेब यांच्याकडून आपल्याला 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभलं, त्यांचा आभार आहेत. श्री विशाल विनायक पाटील यांच्याकडून 11,000 रुपयाचं आपल्याला सहकार्य लाभलं, त्यांचा मनापासून आभार. श्री रजनीश किसन पाटील साहेब यांचं मनापासून आभार, त्यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाची देणगी. श्री प्रशांत गजानन पाटील साहेब यांच्याकडून 10,000 रुपयाची देणगी, त्यांचा मनापासून आभार. श्री रमेश वामन पाटील साहेब यांच्याकडून माध्यमातून 25 किलो चिकन, त्यांचं मनापासून आभार आहेत. श्री विनायक तुकाराम पाटील यांच्याकडून सर्व प्रकारच्या ट्रॉफीज आहेत ते आपल्याला देण्यात आल्या, त्यांचा आभार आहेत. श्री नरेश रामचंद्र पाटील यांच्या माध्यमातून 2 तांदळाचे कट्टे देण्यात आले, त्यांचा आभार आहेत. श्री महेंद्र प्रभाकर पाटील समाजसेवक, श्री दशरथ गजानन पाटील समाजसेवक आणि श्री सदानंद गजानन पाटील साहेब जे माझे नगरसेवक आहेत त्यांच्या माध्यमातून 21,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभलेत, त्यांचा आभार असणार आहेत. प्रकाश रमाकांत पाटील आप्पा व जयेश कीर्ती ग्रुप यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी. हरिचंद्र पाटील बाबू शेठ यांचा मनापासून आभार. गोविंद गजानन पाटील यांचं मनापासून आभार, 3,000 रुपयाची देणगी दिलेत. या सर्व देणगीदारांचं दानशूर व्यक्तिमत्वांचं पुन्हा एकदा मनाच्या हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जी समालोचन करण्याची संधी मात्र मिळाली त्याबद्दल नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी 40+ आपलं मनापासून आभार असणार आहेत. आणि जशी मॅचला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकू येईल, एका बाजूला तुकाराम मांगेला सर आणि दुसऱ्या बाजूला शांताराम गरज सर यांचा आवाज आहे, तो आवाज तुम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकणार आहात. तोपर्यंत भरत राहू सर आणि मी धनंजय पाटील या ठिकाणी थांबतोय. या आवाज ऐकूयात तुकाराम मांगेला सरांचा. धन्यवाद धनंजय पाटील. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर भारत राऊत यांचा आवाज आपण ऐकत होतो. आणि आता समालोचन कक्षामध्ये आता पुन्हा एकदा आमच्या जोडीनं जोडले जातील शांताराम घरत. फायनलचा मॅच आहे, अंतिम सामना आहे. आणि सध्या आता DBNच्या स्क्रीनवरती आपण नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाच्या मैदानाचं हे विहंगम दृश्य जे ड्रोनच्या साह्यानं टिपलं गेलं होतं ते दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. फ्लड लाईट्स विथ नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ, आगरी कोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई आणि त्यांच्या जोडीनं नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित आगरी कोळी मास्टर 40+ क्रिकेट. आणि आता फायनलचा मॅच 24 चेंडू आणि 25 धावांचा पाठलाग करायचा आहे. पण असा मॅच पाहिला, काल एक मॅच झाला होता घोडबंदरचा संघ ज्यावेळेला खेळत होता खास करून मोराशी, त्यावेळेला 24-23चा मॅच आपण काल पाहिला होता. आता 24 आणि 25चा मॅच आहे. शांताराम पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. पण ही संधी आहे दोन्ही टीमसाठी चॅम्पियन बनण्याची. दोन्ही संधीला जी ऑपॉर्च्युनिटी पूर्ण हा हंगाम आहे ना, जी चॅम्पियनची ट्रॉफी लांब आहे ती पटकावण्याची संधी नारंगीलाही आहे आणि कोलशेतला देखील आहे. हा, या वर्षातील निश्चितच ही संधी आहे दोघांसाठी सुद्धा. प्रथम पारितोषिक पटकावण्याचा संधी चान्स हा मोका आलेला आहे आणि कोणापाशी येईल हे आपल्याला निश्चितच समजेल 4 षटकानंतर. पहिला चेंडू घेऊन पहिल्याच चेंडूवर झेल सुटला जातोय. किशोर पाटील यांचा झेल सुटतोय. 25 धावांचं लक्ष त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षण सुद्धा लावलं गेलेलं आहे आणि म्हणायला हरकत नाही क्षेत्ररक्षक चांगलं केलं जाईल. मात्र पहिल्या चेंडूवर चूक होते. गडीबाद होता होता वाचलाय, राहून गेला आणि 1 धाव सुद्धा इथे आलेली आहे. सुरेख चेंडू होता त्याचा प्रयत्न सुरेख होता झेल टेपण्याचा, मात्र काहीशा फरकाने निसटला जातोय झेल. धावसंख्या 1ने पहिल्या चेंडूवर. पहिल्या चेंडूवरती झेल सुटले. जीवनदान आपले 1 बक्षीस आले प्रशांत पाटील आणि नरेश पाटील यांच्याकडनं. फुलटॉस बॉल, चांगला फटका खेळाय. चेंडू जोपर्यंत जातोय 1 धाव आहे चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. 1 धाव आहे चेंडूवरती पूर्ण. आगरी कट्टा फेम नरेश पाटील आणि प्रशांत पाटील यांच्याकडनं षटकारासाठी 500 रुपयाचं
कॅश प्राईज झाले. पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा. नक्कीच 25 धावांचं लक्ष आहे आणि सन्मानजनक खेळणं गरजेचं आहे. तोच प्रयत्न केला जाईल सध्या तरी मला वाटतंय. ओ आखूट डब्याचा चेंडू, संधी होती फायनलकडे भिरकावून देण्याचा प्रयत्न हुकला जातो किशोर पाटील यांचा. ह्या प्रयत्नामध्ये जर का यशस्वी झाला असता तर चौकार निश्चित आला असता, मात्र तसं घडलं जात नाहीये आणि यष्टांच्या हलकासा वरून चेंडू जातोय. जस्ट मिस, म्हणजे त्या बेल्सला थोडी फुंकर पण घातली असेल त्या बॉलनं, थोडीशी हवा दिली असेल आणि त्याच्या वरनं हा चेंडू निघून जातोय. पहिल्या 3 चेंडूचा खेळ, 2 धावा धावफलकावरती आतापर्यंत येत असताना बॅटच्या बाहेरील कडा आणि विकेट. विकेट विकेट विकेट. मागे जर मोठ्या धावांचा पाठलाग पाहिला ना आपण, तो ब्लॉकबस्टर होता, म्हणजे हृदयाची धडकन वाढवणारा होता, फायटिंगवाला सीन होता. डिशूम डिशूम. हा थोडासा नेल बॅटिंग होणार आहे, नखं कुरतडणारा हा नेल बॅटिंग. शेवटपर्यंत मॅच हा रफ अँड टफ होऊ शकतो, कारण आता सुरुवात तशीच झाली. सुरुवात खरोखर तशीच झाली. आता 2 चेंडू मिस होताना दिसतात. किशोर थोडासा प्रेशरमध्ये दिसत होता आणि आता 25 धावा करायच्या 24 चेंडूमध्ये 1-2 धावावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. पण तशा पद्धतीने फलंदाजी व्हायला हवी, तसा प्रयत्न करायला हवा होता, मात्र हा चेंडू मारण्याच्या नादामध्ये बाद होताना दिसतोय. गाडी बाद क्रम पहिला. अशा तर म्हणजे बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो ना, ज्या वेळेला छोट्या धावसंख्येचा पाठलाग असतो ना, ते टेन्शनवालं काम असतं. एक एक धाव काढणं, कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सिक्सर मारणं सोपं झालंय, पण सिंगल डबल काढणं थोडंसं कठीण झालंय. ते काही वर्षामध्ये आपण पाहिलंय. गंगाधर, ये है गंगाधर. किती लांब सामना जाईल, किती जवळ येईल, निश्चितच कळणार आहे. गंग्या खेळण्यासाठी येतोय. फेवरेट शॉट, त्या फेवरेट शॉटचा फटका पाहायला मिळतोय. त्या फटक्याचा रूपांतर किती धाव होतं ते बघूया. 1 धाव पूर्ण फेकी केली जात आहे, मात्र 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या जातात. गंगाधरांचा हा फेवरेट शॉट आहे. फायनलकडे मारण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावांचा एक उल्लेख सुद्धा इथे स्कोरिंग कार्डमध्ये होतोय आणि महत्त्वपूर्ण धावा आहेत. ह्या अशाच पद्धतीने यांना गरजेचं आहे. पल्लू स्कूप असेल, कव्हर ड्राईव्ह असेल, शॉर्ट थर्डमॅनचा शॉर्ट लेट कट असेल, ह्या पद्धतीने खेळणं गरजेचं आहे आणि तोच प्रयत्न केला जाणार सुद्धा आहे इकडे आज. अकरीच्या आतमध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न मागच्या चेंडूवरती केला गेला होता. 4 धावा धावफलकावरती आहेत. पहिला सोडून दिलं असं तर गंगाधर काही सोडत नाही, पण आता सोडलंय त्यांनी योग्य वेळेला. तो काही योग्य वेळेला. सोडत नाही, ते तुला माहिती आहे. योग्य वेळेला बरोबर त्यांनी पाहिलं आणि जस्ट बाहेर निघून गेलाय. आता तो 1 चेंडू जो विकेट आला होता, डॉट आला होता, त्याचे भरपाई झाले. 5 चेंडूवरती 5 धावा आतापर्यंत आल्यात. अजून एक वाईट. आता मॅच चाललाय, थोडासा दबाव वाढलाय. टाळ्यांचा गजर एका बाजूला आलाय, दुसरा डगआउट शांत आहे, पण तेही तयार आहेत टाळ्या वाजवण्यासाठी. दबाव वाढला जातोय, गोलंदाजावर दबाव येतोय. आधी बघितला पण थोडासा फलंदाजीमध्ये थोडासा हे कमी होताना दिसला. नारी संघाचा गडी बाद झाला होता किशोर सारखा, मात्र आता गोलंदाजावर दबाव त्यांना दिसतोय. पुढचा चेंडू बघतोय. हा फेवरेट फटका, मात्र हा निघतोय का सीमारेषेजवळ आणि सुरेख झेल टिपला जातो. क्षेत्ररक्षक दक्ष होता तिकडे. दिनेश ना विकास याने झेल टिपला गेलेला. सुरेख असा झेल टिपला जातो तुकाराम मांगेला. जबरदस्त झेल टिपला या विकास यांनी, कारण आता हे दबाव होता, प्रेशर होता. या प्रेशरमध्ये चेंडू निसटू शकले असता, पण पुन्हा आपण रिप्लेमध्ये जर पाहिलं तर लक्षात येईल सुंदर फटका खेळला गेला होता, पण त्याच्यापेक्षा देखणा असा हा झेल टिपला गेला. प्रयत्न चांगला होता गंगाधर यांचा, बरोबर फाईन लेग रिजनमध्ये चेंडूला खेळलं होतं, पण विकास होते तिथे आणि विकासनं हा झेल योग्य वेळेला बरोबर चेंडूच्या खाली आले आणि हा झेल टिपला गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती आहेत त्या 6 धावा धावफलकावरती आहेत. 2 गडी बाद 6 धावा, पाटला काय 25 धावांचा. आणि आता कहाणी काय आले माहिती का, 18 चेंडू आणि 19 धावांची. जैसे आप हमेशा कहते ना 19-20 वाला खेल, ये 19-20 वाला खेल है. योगेश नवीन फलंदाज मैदान दाखल आले आहेत. 18 चेंडू 19 धावा. 18-19 आणि शीताचा सरासरी 6च्या आसपास पाहायला मिळते आणि त्या सरासरी खेळणं सुद्धा गरजेचं आहे. प्रेशरवाला सामना आहे, अंतिम सामना आहे. दोन्ही संघ जे कधीही या वर्षामध्ये हे पारितोषिक घेतलं नाही आणि पारितोषिक जवळ आलेले आहेत, आता हे घेणार कोण ह्याची चुरस आपल्याला पाहायला मिळते. ही स्पर्धा त्याचसाठी चालली आहे आताची. अजूनही 18 चेंडूचा खेळ आपल्याला निश्चितच पाहायला मिळतोय. योगेश घरात नॉन स्ट्रायकर यांना पाहायला मिळतोय. महेश मांगेला खेळताना दिसतोय. हा चेंडू लेग ब्रेक पद्धतीने हाताळला जातोय, थोडासा चेंडू वळतोय आणि निर्धाव पाहायला मिळतोय.
टॉस ऑफ डिलिव्हरी फ्लायटेड डिलिव्हरी हाताळली गेली होती. रिस्पिनर आहेत. फ्लायटेड डिलिव्हरी समोर सेन्सेबल केलंय, समोर गेलंय. चेंडू जोपर्यंत जातील मेघनाथची फील्ड करतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. बघा हा मॅच कसा चाललाय माहिती का, म्हणजे मी जसा फ्री फॉलवाला सांगितलं होता तसं ज्यावेळेला आपण मोठ्या ट्रॅफिकमध्ये अडकतो ना, कधी कोण पुढे जातो मग आपण लाईन तोडून जातो. या लाईनमध्ये घुसू का त्या लाईनमध्ये घुसू, तसं मुंबईला गाडी चालवतो ना तसं आहे. कुठली लाईन पुढे जाईल माहिती नाही. बघूया आता नारंगी आणि कोलशेटची लाईन पुढे चालली आहे. ट्रॅकवरती आहेत. 16 बॉल 18 रन. पंपावरची लाईन सुद्धा अशीच असते. कुठली लाईन लवकर जाईल माहिती नाही. आपण लाईन चॉईस करत असतो, कुठे इथे घुसू का तिथे घुसू, मात्र लाईन कुठली पुढे जाईल ते माहिती नसते. 7 धावा 16-18चं समीकरण. काय सुरेख गोलंदाजी. लेग ब्रेक पद्धतीने हाताळला जातोय चेंडू. तापवलं जातंय वातावरण गोलंदाजाच्या मार्फत पाहायला मिळतंय. कडक म्हणजे तुम्ही सांगितलं ना तापवलंय. आता तिथे पाणी तापवायचं तर गिझर पाहिजे ना, तर हीटर पाहिजे. पण मॅचला चालवल्याला पण हीटर पाहिजे असतो. पण आता जितेशनं या मॅचमध्ये पुन्हा एकदा आणून ठेवले कोलशेत मास्टरला. नाव त्यांचं जितेश आहे. जिंकायचं आहे त्यांना, टीमला जिंकायचं आहे. 15 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. आता तो रिक्वायर्ड रन 7च्या वरती चाललाय. टॉस ऑफ डिलिव्हरी या षटकामध्ये 2 डॉट बॉल आतापर्यंत हाताळलेत जितेशनं. पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला योगेश. समोर आहे क्षेत्ररक्षक आहे. पोहोचण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 क्षेत्ररक्षक दूरवरती राहिले होते. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. बघा माइंडसेट आहे. मागच्या सामना जसा शांताराम आपण ज्यावेळेला कॉमेंट्री करत होते त्या म्हणलं असं नाही की मोठा फटका येणार आहे. आता काय माहिती का, मोठा फटका कधी खेळायचा आहे, कोणाच्या अगेन्स्ट खेळायचा आहे, याही गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि त्या कारणास्तव इथे चाललंय ना, 1-2 वर लक्ष ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. मोठ्या फटक्याची गरज आहे का हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. आणि तो प्रयत्न योगेशकडून केला जातोय. एखाद मोठा फटका तर मॅच जवळ जाईल, तसं घडलं जाईल आणि लगेच आपण सामन्यामध्ये येऊ. सुरेख फटका 2 धावा येताना दिसत. मेगा प्रयत्न करत होता झेल टिपण्याचा. परत एकदा त्याच पद्धतीने खेळताना दिसतोय. ह्या चेंडू मग 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का, केला जाईल दुसऱ्याचा प्रयत्न आणि गडीबाद. महेश मांगेला बाद. गडीबाद क्रम वाढला जातोय. आता 1.5 षटकांचा खेळ झालाय. धावा बघतोय धावफलकावरती जाऊन पोचल्यात त्या 10. इथे रनआउटच्या स्वरूपात मध्ये महेश मांगेला बाद झाले. तर चांगलं फिल्डिंग डीपवरनं आलं. फील्ड केली गेली. या चेंडूला थ्रो केला गेला बरोबर नॉन स्ट्राईक एंडला. आणि योग्य वेळेला जितेश यांनी चेंडूला गॅदर केलं आणि सरळ यस्टांवरती चेंडू गेलाय. नवीन फलंदाज मैदानात दाखल जाते संतोष पाटील बंधू. 1.5 षटकांचा खेळ. 10 धावा धावफलकावरती आहेत. 13-15चा मॅच आहे. 13 चेंडू 15 धावा. याचा अर्थ पुढच्या चेंडूवरती 1 रन येईल, 2 रन येईल, मोठा फटका येईल की पुन्हा एकदा तो मॅच जो या साईडनं त्या साईडला चाललाय ना तोही आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिलं ना तर संतोष पाटील यांची बॅट नाही बोलले. पण आता फायनलचा मॅच आहे. बडे मंच का बडा सरपंच. जर तुम्हाला बनायचं आहे तर या सामन्यामध्ये तुमच्या बॅटमधनं किमान 8 ते 10 धावांचं योगदान येणं आवश्यक आहे. आणि ते योगदान सुद्धा महत्त्वपूर्ण असणार आहे ना. प्रयत्न केला जाईल यात का शंका नाही आहे. हा लेट कट बॅक फुटला जाऊन खेळतो योगेश घरात. चांगल्या पद्धतीने आपल्या फटक्याचा DRS ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. टॅप केला होता चेंडूला. जोपर्यंत डीपवरती गेले, फील्ड केले गेले, थ्रो आलाय तेव्हा काय घडले बघूया. थ्रो कलेक्ट झालाय आणि थ्रो ज्या वेळेला कलेक्ट झालाय आणि ज्या वेळेला स्टंपला लागलाय त्यावेळेला बॅट बरोबर इट्स नॉट आउट. बरोबर जस्ट ग्राउंड झालंय. ते स्क्रीनवरती देखील पाहिलं होतं. जस्ट ग्राउंड झाले आणि 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. 2 धावांनी धावफलक जाऊन पोचले आहे. 12-3 गडी बाद 12 धावा. 1-2 का 4 नाहीये, 1-2-3 झाले आहेत. आता 12 चेंडूचा खेळ झाला. 12 धावा आहेत आणि 12 मध्ये 13 करायचे आहेत. 12 मध्ये 13 25 धावांचं लक्ष पार पाडण्यासाठी पहिल्या षटकात 6 धावा. ह्या षटकामध्ये 6 धावा. वेळेवर बंधू पाटील वाकला गेला आणि बॅट बरोबर क्रीज केली आणि ह्या 2 धावा सुद्धा महत्वपूर्ण आल्या ह्या चेंडू मागे. ज्याने झेल टिपला होता फाईलने कडे गंगाधर यांचा तेज गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. विकास
महत्त्वपूर्ण सामना आहे, शेवटचा सामना आहे. अंतिम सामन्यामध्ये पारितोषिक उचलायची संधी कोणाला मिळते हे आत्ताच आपल्याला माहिती होणार आहे. 2 षटकाच्या अगोदर, या 2 षटकाच्या आसपास 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. आणि एखाद्याजवळ जर पंचांग असेल तर पंचांग काढून पालटेल तो आता, का बघेल बाबा कोणत्या टीमचे ग्रहमान थोडेसे वरचढ आहेत, नारंगी की कोलशेत. 12 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विकास. निर्णायक षटक असणार आहे गोलंदाजाच्या बाबतीत आणि फलंदाजाच्या बाबतीत सुद्धा. पल्लू स्कूप, ज्या स्कूपची तयारी करून ठेवली होती बॅटने बंधू यांनी, तो पल्लू स्कूप मारला. 1 धाव येताना दिसली. प्री माइंडेड, जसं तुम्ही उल्लेख केला ना, त्या तयारी होती, प्री माइंडेड होते की मला बाबा हाच फटका खेळायचा आहे आणि त्याच दिशेने खेळला होता. पण वेग नव्हता, लेट खेळले, थोडेसे लेट खेळले, त्याच्यामुळे बॅटवरती नाही आलाय तो चेंडू. डॉट बॉल. विकास, एक चांगला झेल त्याने टिपलाय. विकासनं एक झेल टिपलाय. त्यानंतर आता गोलंदाजी करताना एक डॉट बॉल या षटकामध्ये आतापर्यंत आलाय. चौदा धावा होताना दिसत आहेत. 2 षटक आणि 3 चेंडू, 14 धावा. 9-11. खोलवटप्याचा चेंडू होता. सुंदर गोलंदाजी. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धाव्यासाठी नाही प्रयत्न. आणि जी माहिती आपल्यापर्यंत मिळते ना, याच गोलंदाजाने 6-4 डिफेंड केलेत, त्याच्यामुळे ती गोष्ट महत्वाची आहे. आता 8 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 10 धावा. गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. फलंदाज सुद्धा प्रयत्न करतात 1-1-2 धावा घेण्याचा. धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचले. 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. सामना जसा जवळ चाललाय तसे चेंडू सुद्धा सुरेखरित्या हाताळले जातात. महत्वाचा बॉल आहे. या चेंडूवरती आलेला 1 ते 2 धावा. 7 आणि 9 समीकरण पाहायला मिळतंय. आणि या चेंडूवरती एक डॉट बॉल मॅच मध्ये पुन्हा एकदा कोलशेत संघ येईल. आणि या चेंडूवरती आलेला एक मोठा फटका, एक चौकार, एक फटका. पुन्हा एकदा मॅच नारंगीच्या बाजूला. हा फटका खेळायचा होता, सुपला फटका खेळलाय. चेंडू चाला बॉन्डला बॉल फटला केला जातोय. चेंडू चालाय 1 2 3 3 3 3 3 धावा या चेंडूवरती पूर्ण. मी म्हटलं होतं ना, या चेंडूवरती एक फटका, या चेंडूवरचा फटका. आणि या चेंडूवरती आल्यात 1 2 3 2-3. एकोणीस धावा. 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता. हा चेंडू महत्वपूर्ण चेंडू होता, ज्या चेंडूवर निषेधाचं धाव येणं गरजेचं होतं नारिंगी संघाला. आणि त्या धावा आल्या ह्या चेंडूवरती, महत्वपूर्ण धावा आल्या. तुकाराम मंगलेंनी विश्लेषण केलं होतं, एखादा मोठा फटका, एखादा चौकार, एखादा षटकार किंवा गोलंदाजी बाबतीत बोललं तर हा निर्धाव चेंडू येणं गरजेचं होतं. मात्र तसं काही घडलं नाही. घडलं असं चांगला फटका आणि 3 धावा सुद्धा आल्या. आता समीकरण आले 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. 6-6 आणि मॅच मधला थरार पहा आहे तिथेच राहा. आणि बरोबर थरार पहा. आगरी कोळी समाज सामाजिक संस्था आणि त्यांच्या जोडीनं जर आपण पाहिलं, आगरी कोळी समाज सामाजिक संस्था मुंबई, ठाणे, वसई आणि त्यांच्या जोडल्या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या 40+ आगरी कोळी मास्टर्स ही स्पर्धा. आणि आता म्हणून मी शांताराम का म्हटलं तर हा नेल बेटिंग आहे. आणि असं बुधवार रविवारचा दिवस वगैरे असतो ना, आपला नख कापायचा असतो, केस कापायचा असतो. त्यामुळे आता ज्यांनी नख नाही कापल्यात ना, त्यांनी तोंडात बोट घाला ना, नख कुरतडा. ज्यांनी कापल्यात त्यांनी पण कुरतडा. 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे.
काय सामना चाललाय वा. अजूनही दोघांच्या हृदयाचे ठोके धडधड करत आहेत. दोन्ही संघ, नारिंगी संघ असेल का कोलशेत संघ असेल. नाही आणि ती धडधड का वाढले माहिती का, कारण दोन्ही टीम पहिल्यांदा त्या टप्प्यावरती आहेत. जे चॅम्पियन बनायचं ना, चॅम्पियन कोलशेत नारंगी दोन्ही संघ पहिल्यांदा त्या टप्प्यावरती आहेत. त्याच्यामुळे ती धडधड वाढणं स्वाभाविक आहे. अब आएगा मजा भिडू. 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता आणि अनुभवी गोलंदाज मेघनाथ घरात आले गोलंदाजी मार्कवरती आणि स्ट्रायकर येणार. म्हणून मी संतोष पाटीलचा उल्लेख का केला की संपूर्ण टुर्नामेंटमध्ये रन नाही आल्या, पण आता जर रन आल्या ना तर त्या चॅम्पियन बनण्यासाठी उपयोगी ठरतील. चॅम्पियन बनण्यासाठी उपयोगी शकते. 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. पहिला डॉट बॉल, पहिला निर्धाव चेंडू आलाय. हा मॅच तसा म्हणून म्हटलं ना, नख कुरतडणारा मॅच आहे. सुरेख चेंडू मेघा यांचा. काय चेंडू हाताळलाय ना, मिडल स्ट्रीवर टाकला चेंडू, उचली घेतोय. फलंदाज थोडासा चुकला जातोय. मात्र अजूनही सामन्यात चुरस आहे. 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. बंधूसारखा बलाढ्य खेळाडू सुद्धा पाहायला मिळतोय स्क्रीनवर. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. आता 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. मॅच आता धडधड 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 करत पुढे चाललाय. आणि बघा अशी धडधड वाढले म्हणजे ज्या वेळेला 10वी 12वीचा रिझल्ट लागायचा असतो ना, तशी पण धडधड वाढले. आता ती धडधड सध्या जास्त वाढले. 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. मेघा गोलंदाजी मार्क. सुरेख फटका आहे. चेंडू मागे किती धावायचा बघायचा. 1 धाव पूर्ण होतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा सुरक्षित इथे येताना दिसत. चांगला डाईव्ह केला जातोय बंधू यांच्याकडून आणि प्रयत्न सुरेख केला जातोय. 2 धावा काढल्या जातात. 3 चेंडू 3 धावा. मग मॅच नाही संपलाय. 3-3चा मॅच आहे. 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. 3 गडी बाद 22 नारंगी आहे आणि तिथे 8 गडी बाद 24 त्या पण कोलशेतच्या पाहिल्या होत्या. त्यामुळे हो डाईस लगावली होती. स्लायडरवर डाई मारलेली आहे बंधूने सुरेख. आता हे 3 आणि 3ची कहाणी काय माहिती का, मी नेहमीच 3चा आला ना का त्या पिनचा उल्लेख करतो, कारण तो परफेक्ट पिन तुम्हाला डायल करायचा असतो ज्यावेळेला तुम्ही UPI पेमेंट करता व GPay वरती फोनपे वरती. तर जर ते पिन नाही टाकला तर पेमेंट होणार नाहीये. तर धावांचं समीकरण 3 चेंडू आणि 3 धावा असं समीकरण पाहायला मिळते. सामना ह्या 3-3 वर अडकून बसलेला आहे. बघायचं आहे कशा पद्धती कोलशेत की नारिंगी. हा 3-3 कोणाला उज्ज्वल करेल, कोलशेत की नारिंगीला. चला टाळ्यांचा गजर येणार आहे. टाळ्यांचा गजर, आवाज लाखोच्या संख्येनं. विकेट काय. आता 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. गडी बाद क्रम 4था होतोय. आता बघा या चेंडूवरती मेघनाथ गर्दे यांनी महत्वाचा विकेट प्राप्त केला. अनुभव आहे इतके वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर. दोन चेंडू आणि 3 धावा. आणि शांतरामकर चायनीज वरती ट्रिपल राईस वाले भरपूर कहाणी येते. 2/3 2/3 ट्रिपल राईस वाली कहाणी आता आहे.
उत्कृष्ट शेजवान. तिथे तुम्ही त्याच्या जोडल्या शेजवान देतात, पण आता इथे भाग्यवान कोण आहे या मॅचचा बघूया. भाग्यवान कोण आहे या मॅचचा. पण मॅच जसं आपण चर्चा करत होतो ना तसा तो क्लोज मॅच चाललाय. क्लोज चाललेला मॅच म्हणायला हरकत नाही. आता 2 चेंडू आणि 3 धावा. मेघाची गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी करताना दिसतो. अनुभवी हा गोलंदाज आहे आणि निश्चितच त्याचा अनुभव पणाला लावताना दिसतो मेघा. मात्र तेवढाच ताकदीचा फलंदाज पाहायला मिळणारा रमेश मांगेला. 2-3चं समीकरण आणि हे समीकरण कशा पद्धतीने सुटेल ना हे कळणारच आहे आपल्याला. 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. आणि आमच्या बरोबर आता हरिश्चंद्र बुट्टी पण आहेत. त्यांना काय वाटते काय होईल आता. जिंकतील. फक्त कोण जिंकतील ते नाही बोलला. त्यानं दोन्ही टीमला सांगितलं की जिंकतील. ते गुलदस्त्यात ठेवलं गेलेलं आहे. म्हणजे ती जिंकेल ती टीम आपली. 2 चेंडू 3 धावा. चला टाळ्यांचा आवाज येणार आहे, मजा येणार आहे. 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. आता कहाणी आले ना तुमच्याजवळ ती 1/2 ची आले. 1/2 ची अपील जरूर झालं, पण ज्यावेळेला तुम्ही त्या क्रीजच्या म्हणजे 4 फुटाच्या ज्यावेळेला तुम्ही आतमध्ये बोलता 1-2 4 गडी बाद झालेत नारंगी संघाचे. कोलशे संघाचे 8 गडी बाद झाले होते. आता 1 चेंडू आणि 2 धावा आणि धगधग धगधग धडधड सर्व काही आहे मॅच मध्ये. आणि शांताराम जर आपण पाहिलं ना आता अशा मॅचचा फैसला म्हणजे आगरी कोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई आणि नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आगरी कोळी 40+ मास्टरचा फैसला शेवटच्या बॉलवरती आलाय. शेवटचा बॉल म्हणून मी भारतरावजी त्याकरता ती नेल बॅटिंग बोललो होतो. शेवटच्या बॉलपर्यंत चाललाय. ज्यावेळेला 25 करायचे होते त्याच वेळेला म्हटलं होतं चला आपण बघतोय बंधू संतोष पाटील बंधू आहेत. बघूया 2 फ्रेम मध्ये बघणार आहोत. एक संतोष पाटील एका फ्रेम मध्ये आणि दुसऱ्या फ्रेम मध्ये जर बघितलं तर गोलंदाज मेघनाथ घरत. हे दोघांना आपण एका फ्रेम मध्ये बघतोय. नायक बनने का मौका दोन्ही तरफ आहे. दोघां बाजून आहेत नायक बनण्याची संधी त्या दोघांना देखील येत असताना आपण पाहतोय. एक चेंडू 2 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. समोर बरोबर क्षेत्ररक्षक लावलेला आहे. 1/2 2 फायनल मॅच. चॅम्पियन बघूया पंच निर्णय देतील. तिसरा पंच पायाला चेंडू लागला होता ज्यावेळेला फील्ड केलं गेलंय. थ्रो आलाय त्यावेळेला बघूया काय घडलंय. हाताला चेंडू ज्यावेळेला थांबा क्लोज आहे कारण ते बेल्स पहिला थोडंसं मागे न्या. क्लोज करा कारण एकदम क्लोज करा कारण चेंडू बरोबर बघूया. जाऊया थोडंसं पुढे. रोल ऑन
हातातनं सुटलाय चेंडू, हातातनं सुटलाय जो तिथून आलाय. नारंगी वाली सगळ्यांना वारी नव्हे तुझ्या बापाला. 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 अरे नाचो हलवता कोणाला पावली हलवता कोणाला पावली कोणाला पावली कोणाला पावली हौलाई कोणाला पावली हौलाई कोणाला पावली कोणाला पावली कोणाला पावली पावली नारंगच्या लोकांना नारंगच्या लोकांना पावली नारंगच्या लोकांना नारंगच्या लोकांना नारंगीचे लोकांना नारंगीचे लोकांना पावली नारंगीचे लोकांना नारंगीचे लोकांना हौलाई माझे की हौलाईला काटा कोणी लाविला गो हौलाईला काटा कोणी लाविला काटा कोणी लाविला गो काटा कोणी लाविला हौलाईला काटा कोणी लाविला गो हौलाईला काटा कोणी लाविला काटा कोणी लाविला गो काटा कोणी लाविला लाविला नारंगच्या पोराने गो नारंगच्या पोराने लाविला नारंगच्या पोराने गो नारंगच्या पोराने नारंगीचे पोराने नारंगीचे पोराने Obama a champion, Mandela a champion, Serena a champion, Wendy a champion, Shelly a champion, 958 Bolt a champion.